सारेगामा म्हणजे सोनू निगम आणि सोनू निगम म्हणजे सारेगामा. असं म्हणतात की रियालिटी शोज किंवा जे लाईव्ह शोज असतात तर ते स्क्रिप्टेड असतात आणि त्यांचा विनर कोण होणार आहे ते संयोजक मंडळात आधीच ठरलेलं असतं. तर हे मीथ आहे की फॅक्ट आहे? 100% करेक्ट आहे. मी तर किती गायक गायिका अशा बघितल्या आहेत, संगीतकार असे किती कारण मी त्याशी निगडीत जास्ती काम केलं म्हणून बरोबर की करतातच स्ट्रगल गेले 20-25-30 वर्ष. कुठल्याही कलेमध्ये यायचं असेल किंवा कलेशी निगडीत काम करायचं असेल तर त्या कलेबद्दल भयंकर आस्था पाहिजे, प्रेम पाहिजे त्या कलेवर. की कोणीतरी अप्रतिम गातंय पण जिंकवायचंय भलतंच कोणाला तरी, हे माझ्या हातून होणार नव्हतं. पण तुम्ही चुकीचं गायलात तरी त्याला ऑटो ट्युनिंग आहे. करेक्ट. बहुधा 10व्या वर्षी वगैरे 8व्या-10व्या वर्षी कळलं की आपण नाही गायलो तर वडिलांचं नाव जास्ती टिकेल म्हणून मी नाही गायलो कधी. तू पास कसा झालास म्हटलं. अहो म्हणजे काय म्हणे, तू तुझं अक्षर इतकं वाईट आहे की तुला पेपर काय लिहिलंय कळूच शकत नाही कोणाला. एक तर मला शब्दच आवडत नाही आहे. त्याच्या मागचं कारण आहे की त्याचा जो फुल फॉर्म आहे त्याचा दुसरा शब्द हा म्हणजे पहिला शब्द आर्टिफिशियल आहे. कुठल्याही क्रिएटिव्ह गोष्टीमध्ये आर्टिफिशियल काहीच होऊ शकत नाही. मी म्हटलं सकाळी सकाळी कोण हार्मोनियम वाजवतोय. म्हटलं बाबा तर आता उठत नाहीत त्या लोक. म्हणून मी म्युझिक रूमचा थोडासा दरवाजा उघडला तर PL हार्मोनियम वाजवत बसले होते. सुरुवात करतात पहिल्या 2 मिनिटात आजोबांनी हार्मोनियमवर हात ठेवला. तर ते अख्तरीबाई म्हणाल्या की मुझसे कुछ गुस्ताखी हुई. मला भावगीत प्रमोट करायचंय की मी अरुण दात्यांचा मुलगा आहे, मी गात नाही पण मी कमीत कमी भावसंगीतासाठी एवढं करावं की ते जिवंत ठेवायला पाहिजे. की माझ्या वडिलांचं इतकं मोठं नाव होतं, त्यांना कधीही कुठलाही शासकीय पुरस्कार मिळाला नाही, कधीही आयुष्यामध्ये एकही नाही. म्हणून मला वाटलं की आपण कमीत कमी बाबांच्या नावाने डिझर्विंग मराठी भावसंगीतातल्या लोकांना हा पुरस्कार द्यायला पाहिजे. नमस्कार. रोलिंग स्कोपच्या विचार 360 या सेगमेंटमध्ये मी प्रियांका जोशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. नवीन वर्षाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. मग हे नवीन वर्ष छान जायला पाहिजे ना, तर त्याची सुरुवातही मस्तच व्हायला पाहिजे. तर आज आपण अशीच एक मस्त सुरुवात करणार आहोत. आज आमच्या स्टुडिओमध्ये तुम्हाला भेटायला एक खास व्यक्तिमत्व आलेलं आहे. चित्रपट, नाटक, मालिका या सगळ्याच क्षेत्रामध्ये जशी कलाकार मंडळी पुढे असतात, पडद्यावर असतात, तशी काही कलाकार मंडळी मागं सुद्धा राबत असतात, कष्ट करत असतात. तर पडद्यामागं राबणारं, पडद्यामागं कष्ट घेणारं एक यशस्वी व्यक्तिमत्व आज आपल्याला भेटायला आलंय आणि ते आहे अतुल अरुण दातेजी. कुशल संवादक, उत्तम निवेदक आणि भावसंगीताचे जाणकार. आणि याशिवाय सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे तमाम महाराष्ट्राच्या जनतेला भावसंगीताचा खजिना खुला करून देणारे मखमली आवाजाचे गायक स्वर्गीय श्री अरुण दातेजी यांचे ते चिरंजीव आहेत. चला तर गप्पा मारूया अतुल दादांशी. अतुल दादा, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार. तर अतुल दादा, सगळ्यात पहिला प्रश्न, म्युझिक कन्सल्टंट म्हणजे काय हो? म्युझिक कन्सल्टंट हा शब्दच मी सारेगमा करायला लागल्यानंतर बहुधा पहिल्यांदा आला. बर. मला चॅनलने विचारलं की तुझं नाव काय म्हणून जाईल. ऑल्दो मी त्यांचा एम्प्लॉई होतो झीचा, आणि त्यांनी विचारलं की प्रत्येकाचं नाव तरी पण जातं, मग काय जाईल. तर मला असं वाटलं की एखादा कन्सल्टंट असतो वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी, तर मी म्युझिक कन्सल्टंट का नाही होऊ शकत. बर. जरी मी गायक नाही आहे, वादक नाही आहे आणि त्या काळी मी काय निवेदन वगैरे करायचो नाही अजिबात. अच्छा. म्हटलं की मग हे नाव मला खटकन डोक्यात आलं आणि असं जाणवलं की आपण हे नाव घेऊया का म्युझिक कन्सल्टंट म्हणून, आणि ते मला देण्यात आलं त्यावेळेस. म्हणजे ही पोस्ट तुम्हीच निर्माण केली आहे असं म्हणू शकतो तुम्ही. पण मग तुम्ही झी मध्ये कसे काय गेला होतात, म्हणजे काय कोणत्या मी पदावर काम करत बिझनेस होता? मॅनेजमेंट केल्यानंतर मी मीडियामध्येच काम करायचं ठरलं. अच्छा. आणि बहुधा माझा पहिलाच जॉब होता झी मध्ये. झी म्युझिक म्हणून कंपनी होती त्यांची, तर अजूनही आहे ती. तर मी त्याच्यासाठी काम केलं आणि नंतर त्यांचा एक प्रसिद्ध कार्यक्रम होता अंताक्षरी, जो अन्नू कपूर करायचे. तर त्या कार्यक्रमाला त्यांनी मला काही म्हणजे माझा बॅकग्राऊंड म्युझिकचा असल्यामुळे आणि
म्युझिक सर्कल्समध्ये आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्ये ओळख असल्यामुळे त्यांनी सांगितलं की आपल्याला एक स्पेशल एपिसोड करायचा आहे न्यू इयरचा. तर त्यासाठी आपल्याला प्लेबॅक सिंगर्स लागणार आहेत. तर म्हणून ते प्लेबॅक सिंगर्सना अरेंज करायला आणि ते सगळं त्यांचा सेटअप करून द्यायला त्या 2 एपिसोडसाठी त्यांनी मला बोलवलं. आणि मग अंताक्षरी करता करता सारेगम करायची जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांनी सांगितलं की तू ह्याच्यात तुझा मोठा रोल असणार आहे, कारण तुला म्युझिकची माहिती आहे, तुला अनेक लोक तू म्युझिक सर्कलमध्ये असल्यामुळे आता ओळखतात किंवा तुझ्या वडिलांच्या नावामुळे कितीतरी लोक येऊ शकतात. तर असं करता करता सारेगम सुरू झालं आणि सारेगम सुरू झालं आणि दॅट वॉज नथिंग लुकिंग बॅक. बरोबर. पण म्हणजे सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट, तुमच्या घरी एवढा गाण्याचा वारसा आहे, संगीताचा वारसा आहे. तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की आपण गायक व्हावं? नाही नाही, मला वाटलं नाही. याचं कारण हे की दाते असल्यामुळे माझे कान तयार होते आणि कान तयार असल्यामुळे मला खूप कमी वयात म्हणजे बहुधा 10व्या वर्षी वगैरे 8व्या-10व्या वर्षी कळलं की आपण नाही गायलो तर वडिलांचं नाव जास्ती टिकेल म्हणून मी नाही गायलो कधी. म्हणजे तुम्हाला त्या गाण्याकडे फारसा ओढा नव्हता. आणि मी हे मानणाऱ्यांपैकी आहे की तुम्हाला कलाकार व्हायचं असेल तर फक्त रियाज करून आवाज चांगला आहे म्हणून त्यांनी काही होत नाही. तुम्हाला देवाची देणगी लागतेच काही झालं तरी. बरोबर आहे. ती असल्याशिवाय तुम्ही एका पर्टिक्युलर स्टेजच्या वरती जाऊ शकत नाही कधी. अच्छा. माझा ठाम विश्वास आहे. म्हणून मी त्या पद्धतीने काही त्याच्यावर काम केलं नाही. आणि मग लकीली माझ्या नशिबात कुठेतरी म्युझिक होतं म्हणून माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर मी याच्यामध्ये शिरलो. आज सगळ्यात मी त्यातच आहे. बरोबर. आपण आता सारेगमप या सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे रियालिटी टीव्ही इंडस्ट्री यामधला एक अतिशय प्रसिद्ध कुठला नंबर 1 शो काढायचा असेल तर सारेगमला आजही पर्याय नाहीये, तोच नंबर 1 आहे. त्या काळात तरी नव्हता ना. हो, म्हणजे तोच पहिला शो असेल. हो. तर आम्हाला सांगा ना, त्या सेटवरचे काही किस्से असतील किंवा कशा प्रकारे सारेगममध्ये सगळं मागचं पडद्यामागं काय असायचं नक्की? सारेगम म्हणजे आता जसं शुक्रतारा म्हणजे अरुण दाते आणि अरुण दाते म्हणजे शुक्रतारा, बरोबर, हे समीकरण जसं आहे तसंच मी म्हणेन सोनू निगमच्या बाबतीत की सारेगम म्हणजे सोनू निगम आणि सोनू निगम म्हणजे सारेगम. कारण त्याच्या मागे आपल्याला थोडीशी एक मला हिस्ट्री सांगावी लागेल की अंताक्षरीचा मी मगाशी उल्लेख केला. अंताक्षरीच्या स्पेशल एपिसोड न्यू इयरला साधना सरगम, त्याच्यानंतर पौर्णिमा, उदित नारायण, अभिजित आणि नितीन मुकेश येणार होते. तर नितीन मुकेशजींनी मला सकाळी फोन करून सांगितलं की अतुल मेरा कुछ बहुत बड़ा प्रॉब्लम हुआ है, मैं नहीं आ सकता. तर म्हटलं अरे आता काय करायचं. लकीली सोनू निगमची माझी ओळख झालेली होती काही दिवसांपूर्वी आणि मी बघितलं की अरे हा खूप टॅलेंटेड आर्टिस्ट आहे आणि खूप कॉन्फिडेंट पण आहे बोलण्यामध्ये पण गाण्यामध्ये पण. तर मी पटकन त्याला फोन लावला आणि त्याला म्हटलं की तुझ्यासाठी एक अप्रतिम मौका आहे, तू ये आणि तू याच्यामध्ये भाग घे. तो आला आणि ती स्पर्धा जी काही कॉम्पिटिशन असते ती त्यांनी जिंकली त्या दिवशी आणि नंतर साधारण 2-3 महिन्यांनी आमचा सारेगमचा प्रोसेस सुरू झाला. तर मी झीला म्हटलं की आपल्याकडे अंताक्षरीमध्ये जो सोनू निगम येऊन गेलाय त्याला आपण अँकर म्हणून घेऊया आणि तुम्ही पाहिजे तर त्याची व्हिडिओ टेस्ट वगैरे घ्या. त्याला बोलवलं आणि एव्हरीथिंग वॉज म्हणजे अक्षरशः 2 तासात ठरलं की सोनू निगम अँकरिंग करणार. अरे वा. आणि नंतर मग वेगळंच घडलं सगळं. सोनू निगम आली, पल्लवी आली मराठीमध्ये. माझं असं नशीब, मला असं वाटतं की बरेच लोक असं म्हणतात की तू त्यांना चान्स दिला. म्हटलं हे चुकीचं आहे. ते इतके जास्ती टॅलेंटेड होते आणि आहेत की मी चान्स दिला हे सांगणं चुकीचं आहे. त्यांच्यामध्ये ते टॅलेंट होतं म्हणून त्यांना ते मिळालं. मी निमित्त मात्र राहिलो फक्त की एक पुश देऊ शकलो मी आणि मी त्यांना ओळखत होतो. पल्लवीला तर मी खूप लहानपणापासून ओळखत होतो कारण तिचा जो भाऊ मास्टर अलंकार तो माझा मित्र. त्यामुळे मग तिची माझी ओळख होती. आणि अप्रतिम अभिनेत्री सोनू, स्वतः अप्रतिम गायक. आणि पहिल्या एपिसोडला सोनू इतका कॉन्फिडंट होता, असं वाटत होतं की हा पहिला एपिसोड नाही, हा त्याचा 100वा एपिसोड आहे. इतका कॉन्फिडेंटली तो सगळं काम करत होता. त्यामुळे देवाने, मी म्हटलं ना मगाशी की देवाची मर्जी लागते घडवून आणण्यासाठी आणि ते टॅलेंट वरून येतं काही काही लोकांकडे. तसं सोनूचं आणि पल्लवीचं आहे म्हणून ते सगळं घडलं.
तरी पल्लवी जोशी सुपरिचित अभिनेत्री आधीपासून होत्या, होत्या. पण सोनू निगमचा शोध म्हणजे तुम्हाला कसा लागला? म्हणजे तेव्हा गायक म्हणून तो होता, प्लेबॅक सिंगर त्यांनी म्हणून? सुरू केलं होतं काम, प्लेबॅक सिंगिंग असं नाही, हां, पण त्यांनी सुरू केलं होतं थोडं थोडं गाणं मुंबईत येऊन बरोबर. स्ट्रगल करायला. आणि त्याच्यात स्ट्रगलिंग पिरियड मध्येच मी त्याला भेटलो होतो. अच्छा. आणि मी लक्षात ठेवलं होतं, मी नॉर्मली विसरत नाही. मी एखाद्या वेळेस नावं विसरेन समोरच्याची, हां, हां. पण कोण होतं, काय होतं, काय काय टॅलेंट आहे हे नाही विसरणार. तर तसं झालं आणि म्हणून मी सोनू निगमला बोलवलं. अच्छा. आणि नंतर मग काय आता एव्हरीवेअर इज सोनू रेस्ट निगम इज हिस्ट्री. त्यानंतर सोनू निगम एवढा फेमस झाला आणि तो होय. कार्यक्रम पण इतका फेमस झाला. श्रेया घोषाल सुद्धा आपल्याला इतकी म्हणजे त्याच्यातूनच आलेली आहे. हो, हो. प्रसिद्ध गायिका आपल्याला त्या शो मधून मिळालेली आहे. अगदी खूप जण आहेत असे. मी एक नाव खूप आहेत, घेतलं खूप आहेत. श्रेया स्वप्नील म्हणून. बांदोडकर आहे, खूप अवधूत नावं आहेत. गुप्ते आहे, खूप जण आहेत. खूप नाव आहेत. नाही, खूपच छान. असा अजून काही वेगळा मजेदार किस्सा वगैरे घडला होता का सारेगमपच्या सेटवर? किस्सा एक वेगळी गोष्ट म्हणजे टेक्निकली काही काही गोष्टी आपल्याला कसं वेगळ्या शिकून जातात. हां, हां. तर जेव्हा पहिला एपिसोड शूट होत होता तेव्हा आमचे कॅमेरामॅन होते, चीफ कॅमेरामॅन ज्ञान सहाय म्हणून. बरं. तर त्यांना सोनूने विचारलं की ज्ञान जी मुझे बताइए कि मैं कैसे हैंडल करूं, ये सब मैं पहली बार कर रहा हूँ, तो मैं यहाँ देखूं क्या कैसे फॉलो करूं. तर त्याच्यावर ज्ञान जी म्हणे की सोनू, तुम्हारा काम गाना है और एंकरिंग है, तुम वो करो, कॅमेरा अपना काम करेगा. अरे वाह! तर तेही शिकायला मिळालं की आपण प्रत्येक क्षेत्रात माहिती करून घ्यावी, हां, पण घुसपूस करू नये सगळ्याच्या. बरोबर. ते एक वेगळं शिकायला मिळालं टेक्निकली. राइट. आणि हे जे म्युझिक कन्सल्टंट म्हणून आता आता खूप विस्तारलं असेल हे क्षेत्र. त्यावेळी तुम्ही एकटे होता किंवा तुम्ही ती सुरुवात केली या क्षेत्राची. तर ह्या क्षेत्रात नवीन पिढीला यायचं असेल, तर नवीन पिढीला कोणते 3 गुण त्यांच्यामध्ये असणं आवश्यक आहेत? त्यांना हे जे करियर म्हणून निवडायचं असेल तर म्युझिक कन्सल्टंट? आता मी ते नाव माझं लकीली माझी इच्छा झाली की आपण असं नाव द्यावं आणि ते मिळालं. हं. पण माझ्या मते एकतर कुठल्याही कलेमध्ये यायचं असेल हं. किंवा कलेशी निगडीत काम करायचं असेल तर त्या कलेबद्दल भयंकर आस्था पाहिजे, ओके. प्रेम पाहिजे त्या कलेवर. हां, मला म्युझिकवर भयंकर प्रेम होतं आणि आहे, हां. म्हणून मी त्या काळात सुद्धा ते निवडलं आणि आज सुद्धा मी त्यातच आहे. तर मला असं वाटतं तुम्हाला तुमच्या कलेबद्दल भयंकर प्रेम पाहिजे, हां. तुमची मेहनत करण्याची भयंकर ताकद पाहिजे. हं. की हं. काय होतं की स्पेशली आजच्या युगामध्ये तुम्ही बघता की एक गाणं पॉप्युलर झाल्यानंतर कधी कधी काही गाणाऱ्यांना खूप काम मिळतं, हो, हो. पण काही गाणाऱ्यांना नाही मिळत. हं. तर ते स्वतःवर तुम्ही स्वतःला कसं हँडल करता मेंटली, त्याचं फार त्याच्यावर अवलंबून असतं सगळं. आणि खूप मेहनत केल्याशिवाय काही मिळत नाही, हो. एवढं नक्की. माझे वडील पण सांगायचे की खूप सोपं वाटतं गाणं लोकांना, की बाबांची गाणी आज कितीतरी मुलं मुली म्हणतात आणि त्यांना म्हणताना कळतं की काय गाणी आहेत. हो. ऐकताना खूप सोपी वाटतात ती किंवा आपलीशी वाटतात. आपलीशी त्यामुळे ती वाटतात. सोपी हां. वाटतात. कारण त्यांच्या कविता खूप छान होत्या पाडगावकरांच्या, हो. किंवा संगीत खूप चांगलं होतं किती लोकांचं. पण मला असं वाटतं की तुम्ही अशा जिद्दीने यायला पाहिजे मग कुठल्याही क्षेत्रात, हां. की मला हे करायचंच आहे, मी करणारच, तरच कुठलंही काम होऊ शकतं. मी फक्त संगीत क्षेत्रात नाही म्हणत आहे, हां. कुठल्याही क्षेत्रात ते होऊ शकतं जर तुम्ही ठरवलं असेल तर. तुमच्या मनाने ठरवलं असेल तर ते होईल. आणि मग त्याच्या मागे मेहनत लागते प्रचंड आणि पेशन्स सगळ्यात पहिली मोठी गोष्ट. हां. मी तर किती गायक गायिका अशा बघितल्या आहेत, हां. संगीतकार असे किती कारण मी त्याशी निगडीत जास्ती काम केलं म्हणून, बरोबर. की करतातच स्ट्रगल गेले 20, 25, 30 वर्ष. हां. अप्रतिम काम करतात. पण असं आहे ना की 1,00,000 लोक तर नाही होऊ शकत ना पॉप्युलर बरोबर. हो. एका क्षेत्रात, एका कंट्रीमध्ये. पॉसिबलच नाही आहे. नाही. जगामध्ये टोटल 1,00,000 लोक नाही आहेत संगीतातली पॉप्युलर. तर मग एका हिंदुस्थानात कशी येणार? बरोबर. त्यामुळे मग त्यांनी निवडायला पाहिजे की मला काय ह्याच्यामधून डायव्हर्सिफिकेशन करता येईल. हां. तो ते आपला कल कुठे तो कल घालायला कुठे पाहिजे. जास्ती हां. आहे हां. तो विचार करायला पाहिजे. प्रत्येक जण गायक होईल, संगीतकार होईल असं नाही आहे. हो. काही कवी होऊ शकतात, काही आणखी टेक्निकल क्षेत्रामध्ये या रेकॉर्डिस्ट होऊ शकतात. हं. कितीतरी गोष्टी आहेत. कितीतरी चांगले गाणारे आहेत जे अप्रतिम रेकॉर्डिस्ट आहेत. जसं रवींद्र साठे हां. अप्रतिम रेकॉर्डिस्ट आहेत स्वतः. बरं. ते रेकॉर्डिस्ट होते आणि मग ते गाण्या क्षेत्रात आले. म्हणून बहुधा त्यांना ते त्यांचं गाणं स्वतःचं लोकांपर्यंत आणखी चांगल्यारीत्या पोचवता आलं. पोहोचवता आलं.
टेक्निकल गोष्टी त्यांना चांगल्या माहिती होत्या. आणि आता तर सगळं माहिती असायलाच पाहिजे. हो, हो. आणि आता आपण टेक्निकल गोष्टींकडे वळलो तर असं विचारायला आवडेल, की म्हणजे आत्ताचा जो काळ आहे, एआय म्हणा किंवा डिजिटल युग आहे. तर त्या युगात म्युझिक कन्सल्टंट होताना ह्या क्षेत्रामध्ये काही बदल झालेत का? किंवा तुम्हाला काय वाटतं, की नवीन पिढीची काय आव्हानं असतील डिजिटल युगामुळं? एक तर मला शब्दच आवडत नाही आहे. त्याच्या मागचं कारण आहे की त्याचा जो फुल फॉर्म आहे, हां. त्याचा दुसरा शब्द हा म्हणजे पहिला शब्द आर्टिफिशियल आहे. हो, हो. कुठल्याही क्रिएटिव्ह गोष्टीमध्ये आर्टिफिशियल काहीच होऊ शकत नाही. आई गं, किती पण छान. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सच आलंय आता. होय, तर होय. आता आपण काय करणार? पण मला असं वाटतं की ती सुद्धा जर गरज असेल तर त्याचाही अभ्यास करावा. म्हणजे आता लकीली आम्ही जेव्हा काम सुरू केलं तेव्हा हा सगळा प्रकार नव्हता हां, आणि डिजिटल इरा होता, नाही असं नाही, हां, पण तो इतक्या मोठ्या प्रमाणात हावी नव्हता झाला. हां. आता तुम्हाला पदोपदी. असं बोलू नये, पण तुम्ही चुकीचं गायलात तरी त्याला ऑटो ट्युनिंग आहे. करेक्ट. याच्यापेक्षा वाईट गोष्ट काहीच असू शकत नाही जगात, असं मला वाटतं स्वतःला. बरोबर. त्यामुळे त्या प्रोसेसमध्ये जावं, आपण ते सगळं शिकावं, हां, पण त्याच्या आहारी जायचं की नाही आपण ठरवावं, असं मला वाटतं. बरोबर. आणि एक आता खास प्रश्न आहे. तुम्ही खास त्या म्हणजे क्षेत्रातली व्यक्ती आहे म्हणून आमच्या एक जनमानसातला हा प्रश्न आहे. असं म्हणतात की रियालिटी शोज किंवा जे लाईव्ह शोज असतात, तर ते स्क्रिप्टेड असतात आणि त्यांचा विनर कोण होणार आहे ते संयोजक मंडळात आधीच ठरलेलं असतं. तर हे मिथ आहे की फॅक्ट आहे? 100% करेक्ट आहे. इतके वर्ष आहे मी ती रिस्क घेऊन बोलतोय की 100% करेक्ट आहे. म्हणजे मी सुद्धा जेव्हा सारेगमतून बाहेर पडलो, हां, हां. ह्याच कारणासाठी पडलो की कोणीतरी अप्रतिम गातंय पण जिंकवायचंय भलतंच कोणाला तरी. हे माझ्या हातून होणार नव्हतं. पण मग मी असं त्या टीम मध्ये का? असताना शक्यच नव्हतं होणार. आणि मी अशा फॅमिलीतून येतो हो. की मला माहिती असताना चुकीची गोष्ट घडते ते मी होऊ देणार नाही कधीच. अच्छा. पण मग असं हे का ठरवतात म्हणजे कशासाठी? बऱ्याच त्याच्या मागे खूप जास्ती गोष्टी, आपण फ्रँकली तू आणि मी न पडलेलं बरं आहे. अच्छा. पण खूप गोष्टी आहेत, म्हणजे आता पॉलिटिकल गोष्टी सुद्धा त्याच्यात आहेत. हां. त्याच्यात मार्केटिंग आहे, त्याच्यात डिस्ट्रीब्युशन आहे. तर मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशन हे ठरवायला लागलं हां, की हे 5 जण आहेत पण ह्याच्यातला हा बेस्ट आहे, तो हां. नसला तरी. अच्छा. मग काय आता क्रिएटिव्ह गोष्टींना काही अर्थच नाही राहिला. म्हणजे टॉप 10 पर्यंत नक्कीच चांगले लोक येतात, हां, हां. कारण नाहीतर ते स्टँडर्ड मेंटेन होऊ शकत होऊ नाही. शकत नाही. बरोबर आहे. पण त्याच्यानंतर जे घडतं ते फार विलक्षण आहे. हे जे सगळे जे कलाकार आहेत त्यांना वेगवेगळे मंच आहेत. तर आपलं जे घराणं आहे, दाते घराणं, अगदी आजोबांच्या काळापासून तुम्ही नेहमीच नवीन कलाकार असतील, नवीन जे इथे येऊ पाहणारे जे लोकं आहेत, त्यांना तुम्ही नेहमीच एक संधी देत आलाय. तर त्याविषयी तुमच्या घराण्यात म्हणजे काय अशा काय भावना आहेत किंवा तुमचं मनोगत याबद्दल काय आम्हाला ऐकायला आवडेल? संधी मी परत म्हणेन की जसं सोनू आणि पल्लवीच्या बाबतीत होतं हो, की हो. संधी मी दिली हे चुकीचं आहे. किंवा आज सुद्धा जे येतात चांगले चांगले आमच्याबरोबर काम करतात, हं. इंडस्ट्रीमध्ये येतात, यानंतर येतात, ते काहीतरी टॅलेंट घेऊन येतात आणि म्हणून ते चांगल्या लोकांबरोबर काम करतात. ते माझ्यासारख्या लोकांसमोर येतात. हं. एक तर माझं भाग्य आहे की मला असे फार चांगले लोक भेटले काही काही, की जे मला, किंवा काही लोकांची ओळख माझी ते अप्रतिम गायल्यानंतर झाली. हं. म्हणजे मंदार आपटेसारखा माणूस हो, हो. जो मला भेटायच्या आधी पॉप्युलर होता, आता तो नवा शुक्र तारा गातो, हो. बाबांची सगळे कार्यक्रम. म्हणजे आम्ही जवळजवळ 5.5 वर्षात 6 वर्षात 105 प्रयोग केले त्याचे, अरे वाह! आणि प्रत्येक प्रयोगामध्ये मंदार आपटे होतात आणि असणार आहे. बरोबर. पण अशी लोक कमी असतात. अशी मला कमी भेटली की जी खूप टॅलेंटेड होती आणि मला नंतर भेटली. मंदार आपटे माझ्यामुळे घडलेला माणूस नाहीये, तो त्याच्या टॅलेंटमुळे घडलेला आहे आणि त्याच्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे हो. घडलेला आहे. पण असे बरेच लोक भेटले मला ज्यांना प्रोत्साहन देता आलं. आजही मी ते काम करतो. हो. मला असं वाटतं की अरुणदाते कला अकादमीतर्फे आम्ही स्पर्धा घेतो, जागतिक स्पर्धा. 5 वर्षातून एकदाच घेतली होती ती आणि आता परत चालू आहे सध्या. गायनाची स्पर्धा. गायनाची भावगीत, काय मला भावगीत प्रमोट करायचं आहे अच्छा. की मी अरुणदात्यांचा मुलगा आहे, मी गात नाही, पण मी कमीत कमी भावसंगीतासाठी एवढं करावं की ते जिवंत ठेवायला पाहिजे. बरोबर. भावसंगीत शाश्वत गोष्ट आहे आणि ती माझ्यासारख्या माणसांनी त्याचं 100% लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायला पाहिजे, जेवढं माझ्याकडून होतोय. मी परत सांगितलं, मी संगीतकार नाही, मी गायक नाही, मी भावसंगीताची सेवा करू शकतो फक्त, सेवा. आणि काही नाही. ती करेक्ट होते की नाही सेवा, एवढंच बघणं माझं आणि माझ्या टीम मेंबर्सचं काम आहे.
नाही, नक्कीच आहे. कारण तुम्ही निवेदकांची पण स्पर्धा घेतलेली हो, होती हो. आणि त्यातूनच आपली ओळख Yes, पण yes. झालेली आहे. तर म्हणजे हे तुमचं कार्य खरंच वाखाणण्याजोगं आहे. तर तुमच्या लहानपणी घरात कसं वातावरण होतं? म्हणजे इतके मोठे कलाकार आहेत आजोबा, तुमचे वडील. तर घरी कोणकोणती मोठी मंडळी येत असतील? काय-काय किस्से खूप घडत होते? बापरे! खूप मंडळी यायची. बाबा असेपर्यंत तर तो चालूच होता अभ्यास कंटिन्यूअस. कारण दाते घराण्याला आजच्या युगात मी हां. म्हणेन तर एक शाप आहे. तो माणसांचा. त्यांना माणसं लागतात. आज माणसांना नातेवाईकांना भेटत नाही, मित्रांना भेटत नाही. तर म्हणून मी त्याला शाप हा शब्द वापरला, की सगळ्यात प्रिय गोष्ट जर दात्यांकडे आजही माझ्या नंतरच्या पिढीमध्ये पण आहे, हां. ती म्हणजे गाणं आवडतं आणि मित्र खूप आहेत. अरे वाह! त्याशिवाय शक्यच नाही. रोज एका तरी मित्रा किंवा मैत्रिणीला फोन करणं हां. आणि रोज किमान 1 किंवा 2 चांगली गाणी ऐकणं, ह्याच्याशिवाय दिवस जातच नाही. त्यामुळे मला असं वाटतं ते आज जरी आपण शाप मानत असलो तरी ते वरदान आहे आम्हाला, खरंच. की चांगली लोकं भेटत गेली आयुष्यामध्ये. बाबांमुळे खूप ओळखी झाल्या. म्हणजे पाडगावकरांसारख्या व्यक्तीची ओळख होणं, हां. हृदयनाथ मंगेशकरांसारख्या व्यक्तीची ओळख होणं, श्रीनिवास खळे, यशवंत देव असे अनेक कितीतरी आणखी विंदा करंदीकर, वसंत बापट या सगळ्यांची ओळख होणं, हे मला असं वाटतं की तुमच्या भाग्यात कुठेतरी लिहिलेलं असतं की तुम्ही या घरात जन्म घेतला हां. तर हे सगळं तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट. तसं माझं झालं खरंच भाग्यवान आहे तुम्ही. खरंच. आणि मला माहिती आहे की ह्या घरात आणि अशा घरात जन्म घेतल्यामुळेच हे सगळं मला मिळालंय आणि खूप कमी वयात मला हे सगळं यांच्या सगळ्यांबरोबर काम करता आलं. मी लताबाईंबरोबर काम करू शकलो, आशाताईंबरोबर काम करू शकलो, मी रहमानबरोबर काम करू शकलो. अरे वाह! हे सगळं फार म्हणजे कुठेतरी आशीर्वाद लागतात त्यासाठी वेगळे. आणि आपण आता गप्पा मारताना तुम्ही कुमारजींचा पण संदर्भ दिला. हो, हो. तर तो पण किस्सा ऐकायला आवडेल. माझा आणि कुमारजींचा तसा किस्सा असं नाही काही. कारण ते आमच्याकडे यायचे बरेच. माझ्या काकांकडे यायचे, हां. माझ्या वडिलांकडे, आमच्या घरी यायचे. मला त्यांच्या बाबतीतली माझी त्यांची सगळ्यात आवडणारी आठवण जी मला आठवत पण नाही कारण मी बहुधा 2-3 वर्षाचा होतो. हां, हां. तेव्हाची ती आठवण आहे माझ्या आईने सांगितली होती, की मी मस्तीखोर होतो भयंकर आणि असं थकून कुमारजी आले असताना 1-2दा असं झालंय, की ते गातायत आणि मी त्यांच्या मांडीवर झोपून गेलोय. अच्छा. ते मला आठवण म्हणजे जरी ते माझ्या स्मरणात नाहीये, हां. मला ते कळत पण नाही कारण इतका लहान होतो. पण ते इतकं मला सुख देऊन जातं, की कुमार गंधर्वांच्या मांडीवर मी झोपलेला माणूस आहे. याच्यापेक्षा मोठं भाग्य काय काय लागतं? लागतं? अगदी, अगदी. किंवा बेगम अख्तरांची ओळख झाली होती त्या काळात. हां. फारच लहानपणीच्या गोष्टी आहेत म्हणजे या. तर किंवा मेहदी हसनचा कार्यक्रम मी लाईव्ह 2 वेळा मुंबईत बघितला आहे. माझ्या मते जगातला सगळ्यात चांगला गझल गाणारा कोण? तर मेहदी हसन. बाबा पण तेच मानायचे. अशा लोकांना रेश्मासारखी गायिका त्यांना लाईव्ह ऐकलंय. हे फक्त भाग्याच्या गोष्टी आहेत. बरोबर. म्हणून मी हे सगळं मला मिळू शकलं आणि ते साठवलेलं आहे आतमध्ये कुठेतरी. नक्कीच. त्यामुळे जर माझ्या हातून काही चांगलं घडत असेल, तर मला नेहमी असं वाटतं की ते एकतर त्या आई-वडिलांचे आशीर्वाद आहेत किंवा या सगळ्या लोकांचे आशीर्वाद आहेत. होय. माझं असं त्याच्यामध्ये काही नाहीये. दादा, अख्तरीबाईंसोबतचा रामूभैय्या दातेजींचा एक किस्सा आहे. तो आम्हाला सांगाल ना? अरे फार कमाल किस्सा आहे तो. मला वाटत नाही असं कधी कोणाबरोबर कुठल्याही कलाकाराबरोबर घडलं असेल. माझे आजोबा लेबर कोर्ट, हायकोर्ट जज होते इंदोरला बरं. आणि ते लखनौला गेले होते काही कामासाठी आणि त्यांनी अख्तरीबाईंचं गाणं रेडिओवरून आणि कुठला सोर्स आणखी असेल त्यावेळेस माहीत नाही, त्यांनी ऐकलं होतं. अच्छा. तर त्यांना अख्तरीबाईंना काही करून भेटायचं होतं आणि त्यांना लाईव्ह ऐकायचं होतं. अच्छा. म्हणून ते जिथे राहायच्या तिकडे आजोबा काहीतरी संध्याकाळी काम संपल्यावर 5-1 वाजता गेले आणि ही मला बाबांनी सांगितलेली गोष्ट आहे. बाबांची आणि माझ्या काकांच्या पुस्तकात पण आहेत या गोष्टी. तर तिकडे गेले आणि त्यांनी खाली कोण होतं त्यांना सांगितलं की मैं इंदौर से आया हूँ, मेरा नाम रामचंद्र दाते हैं हां. और मैं इस काम से आया था लखनऊ और अब मैं वापस जा रहा हूँ शाम को, तो मुझे अख्तरीबाई को मिलना है. तो त्यांनी सांगितलं की अख्तरीबाई शाम को गाना सुनाती है बरं. 6-7 बजे के बाद, तो अभी आप नहीं मिल सकते. तर ते खूप निराश झाले आणि ते जे गप्पा मारत होते त्या व्यक्तीशी, हां. एक तर माझ्या आजोबांना अस्खलित उर्दू यायचं अरे वाह! आणि
त्यांनी उर्दूचा, गझलांचा, क्लासिकलचा सगळ्याचाच खूप अभ्यास होता त्यांचा. स्वतः गायक नव्हते, पण बरं. सगळ्या याचा गोष्टींचा भयंकर अभ्यास. अभ्यास होता. तर त्या व्यक्तीशी आजोबा काय बोलतायत हे अख्तरीबाईंनी वरतून ऐकलं आणि त्यांनी सांगितलं की इनको ऊपर ले आई. मग आजोबांना वरती घेऊन गेले आणि आजोबांनी सगळं सांगितलं मी कोण आहे काय हो, वगैरे. हो. म्हणे खूप इच्छा आहे. पण ते ऐकून अख्तरीबाई म्हणे, हे परत बाबांनी सांगितलेला किस्सा आहे की अख्तरीबाई म्हणाल्या की मला असं वाटलं की या माणसाला गाणं ऐकवायला पाहिजे मला. हा तर तसाच निघून गेला तर मलाच वाईट वाटेल. अच्छा. हां. म्हणून मग त्यांनी हार्मोनियम मागवली आणि त्यांनी गाणं ऐकवायला सुरुवात केली. सुरुवात करताच पहिल्या 2 मिनिटात आजोबांनी हार्मोनियमवर हात ठेवला. तर ते अख्तरीबाई म्हणाल्या की मुझसे कुछ गुस्ताखी हुई तो आप बताइए. ते म्हणे नहीं नहीं ऐसा नहीं हुआ है, ये हुआ है कि आपने अभी मध्यम लगाया हं. तो मुझे पता चला कि ऑलरेडी आप गंधार लगा चुकी हैं और ये आपके सुर इतने मिले हुए हैं कि ये पता भी नहीं कर सकता कोई कि गंधार कौन सा था और मध्यम कौन सा था. और ऐसा गाणं सुनने की मेरी औकात नहीं है. आई गं. असं त्या म्हणजे 40-40 मधली असेल ही गोष्ट. हां. ऐसा गाना सुनने की मेरी औकात नहीं है. आज मैं मेरे जेब में 1000 रुपये लेके आया हूँ हां. क्योंकि मैं जानता था कि आप पेशावर गाणारे आहे, जो म्हणतात ज्याला हां. कि पैसे लेके गाती है, तो इसलिए मैं 1000 रुपये त्या काळात हां. लेके आया हूँ, लेकिन आपके एक सुर की कीमत 1 लाख रुपए है आई शप्पथ. और मैं वापस जा रहा हूँ, मेरी औकात नहीं आपका गाना सुनने हो की. का? असं म्हणून नंतर अख्तरीबाईंनी बाबांना असं सांगितलं होतं की म्हणे मी रात्रभर या माणसासाठी गायले, सगळ्या मैफिली कॅन्सल करून, हां. आणि जन्मभर त्याच्यासाठी त्या माणसासाठी गात राहिले. किती छान. म्हणजे किती मला ते वाटत नाही जाणकार होते. हो. इतकं असा अनुभव, हो. इतका उत्कट अनुभव कधी उत्कट, कोणाला खरंच. गायकाला हो. आला असेल आयुष्यामध्ये. कारण गाणं ऐकणारा पण तर असं पाहिजे ना. होय. पी.एल. देशपांडेने ते म्हटलं एका ठिकाणी की महाराष्ट्राला गाणं कसं ऐकायचं हं. हे रामूभैया दातांनी शिकवलं. हां. मी आणि ऐकलं, तो मला कान असं तुमच्याकडेही आला. वाटतं, कान आलाय फक्त. नाही, खरंच खूप छान. म्हणजे ही आठवण अतिशय हृद्य म्हणतो आपण तशी खरंय. आठवण आहे ही. फारच. आणि पु ल देशपांड्यांच्या विषयी पण सांगा ना थोडंसं. पुलं जेव्हा NCBAचे डिरेक्टर होते, मुंबईला राहायचे हां. आणि फक्त शनिवारावर बहुधा पुण्याला जायचे. तर तेव्हा असंच बऱ्याच वेळा ते आमच्याकडे यायचे. हां. 1-2-3 महिन्यातून एकदा चक्कर असायचं. ते आले की मग आमचे अगदी जवळचे काही बाबांचे खास 8-10 लोक सगळे भेटायचे. ते कधीतरी हार्मोनियम मागून गायचे, होय. कधी स्वतःच्या पुस्तकातून काही वाचून दाखवायचे. हे सगळं मी बघितलेलं आहे. लाईव्ह तुम्ही हो, म्हणजे हो. ह्याचं खरंच लहान किती होतो पण भाग्यवान. नशीब आणि होय. काही नाही. तर आणि राहायचे पण आमच्याकडे बऱ्याच वेळा. बाबांची एक म्युझिक रूम होती, तिकडे त्यांना झोपायला मुंबईमध्ये. आवडायचं मुंबईमध्ये. अच्छा. तर मी नुकताच कॉलेजला जायला निघालो होतो, हां. तेव्हाची गोष्ट आहे. तर मी म्हटलं सकाळी सकाळी कोण हार्मोनियम वाजवते. म्हटलं बाबा तर आता उठत नाहीत का लवकर. म्हणून मी म्युझिक रूमचा थोडासा दरवाजा उघडला हां. तर पी.एल. हार्मोनियम वाजवत बसले होते. तर म्हटलं अरे, आणि मग घाबरून मी बंद केला. तर तोपर्यंत त्यांनी मला बघितलं होतं. हां. हां. तर ते म्हणाले ये आतमध्ये ये. मी म्हटलं नाही नाही, मी निघालो कॉलेजला जायला, हां. तुम्ही मला कळलं नाही कोण हार्मोनियम वाजवते म्हणून मी आलो. ते म्हणे नाही नाही, पण आता आलाय तर ये. हां. ते म्हणे की हे बघ, तुला असं वाटेल की हा म्हातारा सकाळी सकाळी काय हार्मोनियम वाजवत बसलाय, पण असं नाहीये म्हणे. पहाटेपासून माझ्या मनामध्ये एक चाल घोळत होती, हां. ती मला अस्वस्थ करत होती. तर म्हणे काय करायचं म्हणून त्या म्युझिक रूममध्ये माझ्या आजोबांची एक खूप मोठी तसबीर होती. खूप मोठा फोटो लावून ठेवला होता बाबांनी. तर आजोबांची आणि पी.एल. देशपांड्यांची खूप भयंकर जवळीक होती आणि मित्र होते दोघंजण. बर. तर म्हणे मला इतकं अस्वस्थ करायला लागली ती चाल की काही हं. घडत नाहीये, डोक्यातून बाहेर येत नाहीये. तर म्हणून मी हार्मोनियम घेतली आणि म्हटलं की रामूभैया दातांची तसबीर समोर आहे, त्यांनाच ऐकून टाकतो. त्यांना जर त्यांचा चेहरा बघून जर मला वाटलं की त्यांना आवडली आहे, हां. तर मग मी जगाला ऐकू शकतो. बरं. ही इतकी कमाल गोष्ट आहे ना. खरंच. आणि हे मी अनुभवलंय, माझ्या समोर घडलेलं आहे, माझ्या बरोबर घडलेली गोष्ट आहे. खूप छान वाटलं हे ऐकून. मग नंतर कळलं का ती चाल कुठली होती ते? नाही नाही नाही, तिथं नाही. पी.एल. सारख्या माणसाची नुसती ओळख होणं अरे किंवा मला खूपच. काही क्षण हो त्यांच्याबरोबर ना, घालवणं, काही क्षण. तर किंवा जगामध्ये फार साक्षात अशा ऐकणं त्यांना. लता मंगेशकर यांची भेट होणं, त्यांचं गाणं लाईव्ह ऐकणं, हो. मेहदी हसन यांचं लाईव्ह गाणं ऐकणं, रेश्मा यांचं लाईव्ह गाणं ऐकणं,
बाबांबरोबर जन्मभर सहवास मिळणं सहवास, हो. हे फक्त वरतून आलेल्या गोष्टी आहेत. देणगी, दैवी देणगी तुम्हाला मिळाली. आता तुम्ही सुद्धा वेगवेगळे लाईव्ह कार्यक्रम करत असता. आताच नवा शुक्रताराचा पण उल्लेख झाला आपला. हो. तर तुमचे आगामी प्रोजेक्ट्स कोणकोणते आहेत आणि कुठल्या नवीन कलाकारांना घेऊन तुम्ही कोणते कार्यक्रम करताय? नवा शुक्रतारा तर आमचं लकीली खूप छान चालू आहे. हां, आणि ऑफकोर्स बाबांचे आशीर्वाद आहेत परत त्याच्यावर. बरोबर. कारण इतक्या कमी वयामध्ये इतके प्रयोग होणं शक्य नसतं. पण ते झाले आहेत आणि होत आहेत सारखे. आता मी एक नवीन कार्यक्रम आणतोय, तेथे कर माझे जुळते. कर आडनावाचे 7 कवी बर, आणि त्यांच्या कविता आणि त्यांची गाणी. किती छान कन्सेप्ट आहे. तर आणि शक्यतो माझा प्रयत्न असतो की स्वतःच्याच कॉन्सेप्टवर काम करावं. हां, म्हणजे मी इतर जे आता मदन मोहन पण मी केलं किंवा सलील चौधरी मी केलं आणि करतोय. त्याच्यानंतर आणखी काही काही जे प्रोजेक्ट केले, काही कमर्शियल प्रोजेक्ट केले, हां. ते मला खूप लोक म्हणतात की काय सुंदर संकल्पना आहे. मी म्हणतो संकल्पना माझी आहे असं म्हणू नका. आणि ह्या लोकांनी इतकं काम करून ठेवलंय, इतका खजाना आपल्याला खजाना, दिलाय हो. की तो आपोआप सुचतं आपल्याला काय करायचं. स्वतःचं नाव देणं चुकीचं आहे असं मला वाटतं. पण तरी कॉन्ट्रीब्युशन या लोकांचं जगाला कळावं, या पिढीला कळावं. हं, हं. आणि तसं मराठी भावसंगीतात मी म्हणतो की मी गायक नसलो तरी माझ्या वडिलांची गाणी आणि मराठी भावसंगीत पुढे नेणं ही मी माझी जबाबदारी मानायचो आणि आजही मानतो. हो. तसं मला इवन काही लोक मदन मोहन काय, सलील चौधरी काय, रोशन काय, हां, हे अशाच व्यक्तींचे संगीत जायला पाहिजे पुढे असं मला वाटतं. ओके. जे उत्तम आहे कुठल्याही भाषेचं असो, मराठी असो, हिंदी असो, बंगाली असो, जे उत्तम आहे ते उत्तम आहे. आणि जे आपल्याला इझिली पॉसिबल आहे लोकांपर्यंत पोचवणं, ते आपण पोचवावं असं मला वाटतं नेहमी. मला असं वाटतं की खूप कमी लोक आजकाल लिस्निंग सेशन्स करतात. लिस्निंग सेशन्स व्हायला पाहिजेत खूप. की तुम्ही 50 लोकांना एकत्र बोलवा, 10 लोकांना बोलवा हां, आणि तुमच्याकडे असलेलं उत्तम गाणं ऐकवा. म्हणजे ह्याच्यावरती मोठी घरगुती गोष्ट मैफिल नाही नुसती. जगामध्ये. हां, जेव्हा मी आता तुझ्यासारख्या व्यक्तीशी बोलतो, तेव्हा मला खूप लोकांनी सांगितलं की तुझ्याकडे एवढा खजाना आहे, तू फक्त तुझ्या बोलण्याचा कार्यक्रम का नाही करत, अच्छा. असं मला सांगितलं बऱ्याच लोकांनी. म्हणून मी तो पण सुरू करतोय आता. हां, त्याचं टायटल ठरतंय आता, बर. पण तो नक्की सुरू करणार आहे. म्हणजे नवीन तो तुमच्या प्रोजेक्टमध्ये हो हे आहे नक्की. येणार कारण आहे. काय आहे की मग मग हे सगळं राहून जाईल कुठेतरी. बरोबर. आणि मी बिलीव्ह करतो की तुम्ही व्हिडिओ करून जतन करून ठेवा, हां, ह्याच्यापेक्षा तुम्ही आहात तोपर्यंत सांगा ना लोकांना. होय, हे होय. महत्वाचं आहे खरं जास्त. आहे. नंतर ते व्हिडिओ झालं तर होईल. नाही त्यासाठीच म्हणजे तुमची ओळख करून देताना मी म्हणलं होतं की उत्तम सुसंवादक. तुम्ही अतिशय छान लोकांशी संवाद साधता. हे तुमच्या कार्यक्रमातून आपल्याला मला अनुभवायला मिळतं. संवाद साधायला माझे खूप मित्रमैत्रिणी असल्यामुळे आणि त्यांच्याशी बोलायला खूप आवडतं. त्यामुळे मी ठरवलं की आपण स्टेजवर सुद्धा असं काहीतरी बोलायचं. आयदर किस्से सांगा मला माहिती असलेले, आता जसे मी काही सांगितले हो. ते, किंवा मग लोकांशी संवाद साधा. लोकांना तुम्ही बुकिश नॉलेज मला द्यायचं नाही कधी. हां. मी तेवढा हुशार पण नाहीये की प्रचंड वाचन आहे माझं आणि आता ऐका असं. अशा लोकांपैकी मी नाहीच आहे. पण तरी सुद्धा माझे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवताना मी संवाद साधून बोलतोय की नाही, हां. हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. खूप लोकांना खूप वाचून लिहून आणतात आणि लिहून समोर फुलस्केपमध्ये लिहिलेलं बोलणारी लोक मला नाही पटत. तुम्हाला जे तुमचा अभ्यास झाला असेल हां. तर ते इथून आलं पाहिजे आणि ते समोर गेलं पाहिजे. त्यासाठी खूप तपश्चर्या लागते. नाही हो, तपश्चर्या असती तर मला कधीच आलं नसतं. शक्यच नाही. म्हणजे तुमच्या हृदयात जे साठलंय तेच तुम्ही हो हळूहळू अगदी बाहेर खरं आहे. काढता लोकांसमोर. किंवा पाडगावकर वगैरे या लोकांचे इतके किस्से आहेत माझ्याकडे हां, की प्रत्येक वेळेस प्रयत्न करतो की 3-4 गाण्यांमध्ये तरी नवा शुक्रतारामध्ये स्पेशली हां. काहीतरी मी लोकांना नवीन सांगेन. नवीन. अतुल दादा, तुमच्यासाठी अरुण दातेजी हे आम्हाला जसे ते एक मोठे गायक म्हणून परिचित आहेत, तर घरी कसं रिलेशन होतं? तुमच्या दोघांचं कनेक्शन कसं होतं? बाबांनी कधीच अरुण दाते म्हणून ते मोठा कलाकार म्हणून कधीच घरात वावरले नाही, कधीच नाही. त्यांच्या स्वभावात अजिबातच नव्हतं स्वभावामध्ये. आणि मला जितकं आठवतंय की एका मोठ्या कलाकाराच्या चपला बाहेर काढूनच ते आतमध्ये यायचे. आई गं! कधीच त्यांनी की मी अरुण दाते म्हणून घरामध्ये त्या पद्धतीने कधीच वागले, कोणाशीच वागले नाही. आमच्याशी कशाला, अनेक रसिकांशी नाही वागले ते तसे, हो. जरी त्यांना पूर्ण हक्क होता ते वागण्याचा. तसं मी नेहमी म्हणतो की
अरुण दाते नावाच्या एका सामान्य माणसाच्याच आपल्या त्या स्टेजच्या खाली काढून मग स्टेजवर जायचे. पण गाणं उत्तम व्हायचं. गाण्यामध्ये त्यांचा स्वभाव आलेला मी बघितला, कारण जितका चांगला स्वभाव तितकंच चांगलं गाणं होतं त्यांचं, किंवा वायसे वर्ष दोन्ही. आणि तसे खूप किस्से आहेत. एकदा आशाताई आमच्याकडे आल्या होत्या, तर आणि बाबांचे मित्र पण होते काही. आणि तेव्हा बाबांचं ठरलं होतं की आमचं जे मोठं एक्झॅक्टली समुद्राच्या समोरचं घड होतं ते विकावं लागणं होतं त्यांना काही वैयक्तिक कारणांमुळे. तर बाबांच्या एका मित्राने विचारला प्रश्न, अरे अरू, तुला जन्मभर तुझी इच्छा होती की समुद्राच्या समोर घर पाहिजे, तर तू आता विकणार आहे, तुला वाईट नाही का वाटत? भाऊ म्हणे, नाही, आता झाले 27-28 वर्ष मी इथे राहिलोय. आणि म्हणे, मी तुला तर माहिती आहे म्हणे माझा स्वभाव, की मी जन्मभर माणसांवर प्रेम केलंय, मी कधीच भिंतींवर प्रेम नाही केलंय. मी आतापर्यंत 5 घरं बदलली लहानपणापासून, पण मला कुठलंही घर सोडताना कधी वाईट नाही वाटलं. मित्र सोडताना नक्कीच वाटलंय. तर फारच वेगळ्या प्रकारची व्यक्ती होती ती. म्हणजे भावसंगीताचे सरताज का म्हणतात, कारण त्यांच्या भावना इतक्या स्वतःच्या प्रखर होत्या आणि ते भावनाप्रधान व्यक्तिमत्व. ते याचं क्रेडिट त्यांच्या आई वडिलांना देतात, जसं मी माझ्या आई वडिलांना देतो. त्यामुळे ते झिरपले वरतून. बरोबर. आणि तुम्ही जेव्हा म्युझिक कन्सल्टंट म्हणून किंवा मीडिया या क्षेत्रात आलात, तर तेव्हा तुमच्या आई वडिलांनी असे घरी काही प्रश्न विचारले नाहीत का, किंवा त्यांच्या मनाच्या भावना काय होत्या की तुम्ही या क्षेत्रात येतायत तर गायन सोडून? कधीच माझ्या वडिलांनी मला नेहमी सांगितलं की जे करशील ते नंबर 1चं झालं पाहिजे, की तुला नंबर 2 म्हणून कोणी ओळखणार नाही कधीच. कुठल्याही क्षेत्रात तू गेलास तरी तुला असं काहीतरी कर की तू केलंय आणि लोकांना कळलंय. जसं लकीली सारेगामाच्या बाबतीत झालं, की ते पॉप्युलर झालं, नंतर लोकांना कळलं की हे कोणी केलं होतं, किंवा म्युझिक कन्सल्टंट म्हणून लोकांपर्यंत डेझिग्नेशन आलं ते कोणामुळे आलं, हे करू शकलो मी. तर असं मला वाटतं की तुम्ही ठरवलं आणि तसं झालं असं फार कमी लोकांचं होतं. पण मी ठरवलं होतं की आपण म्युझिकमध्ये काहीतरी करायचं. गळा नसल्यामुळे गायचं नाही एवढं नक्की, पण काहीतरी करायचं. आणि ते माझ्या पदरी पडलं. माझ्या पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर मी ठरवलं की आपण मीडियामध्ये काम करूया, आणि ते करू शकलो. आणि हे केलं, ह्याचं सगळ्यात मोठी पावती मला जर आयुष्यात, मला असं वाटतं की मी असं काही काम कधीच केलं नाही आहे की मला काही मोठी पदवी मिळावी किंवा रेकग्निशन मिळावं. पण मला ते रेकग्निशन ऑलरेडी कुठल्याही पद्म पुरस्कारापेक्षा मोठं मिळालेलं आहे असं मी समजतो. त्याच्या मागचा किस्सा सांगतो की आई बाबा एकदा दिल्लीला गेले होते. तिथून परत आल्यावर मी घरात होतो, तर मला म्हणे की तुला काहीतरी एक सांगायचंय, जाऊ नको, जरा थांब. मग मी थांबलो आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली की म्हणे, तुला माहिती आहे मी ते सक्सेना म्हणून माझा मित्र आहे त्याच्याकडे गेलो होतो, तर तिथे एक माणूस आला होता आणि त्यांनी माझी ओळख करून दिली की हे मराठी के बहुत नामचीन सिंगर आहे अरुण दाते. तर तो नॅचरली मला ओळखत नव्हता म्हणे, त्यांनी कधी मराठी गाणी ऐकली पण नसतील. तर म्हणे ते ऐकल्यानंतर त्यांनी मला विचारलं की वो मराठी जो सारेगामा करते अतुल दाते उनके आप कोण लागते. हे बाबांनी मला सांगितल्यानंतर मला कळेत ना काय बोलावं. म्हणून मला असं वाटतं की हे माझ्या वडिलांच्या तोंडून जेव्हा आलं तेव्हा असं वाटलं आता आयुष्यात काही नको. त्यांनाही अभिमान वाटला असेल तुमच्या सगळ्या. नॅचरली वाटला असेल, म्हणून त्यांनी एवढ्या आग्रहाने तू थांब, मला तुला काही सांगायचं असं केलं. बरोबर बरोबर. माझ्या आणि माझ्या वडिलांचं नातं वडील आणि मुलगा तर होतच, पण मित्रत्वाचं पण होतं. माझं ग्रॅज्युएशन ज्या दिवशी पूर्ण झालं त्या दिवशी बाबा घरी आले आणि मला विचारलं, सगळ्यात पहिला प्रश्न कोणी मुलाला ग्रॅज्युएट झाल्या दिवशी विचारू शकतो का असा, तो बाबांनी विचारला, तू पास कसा झालास? म्हटलं, अहो म्हणजे काय? म्हणे, तुझं अक्षर इतकं वाईट आहे की तुला पेपर काय लिहिलंय कळूच शकत नाही कोणाला. तर मी म्हटलं, अहो म्हणून तर पास झालो. आणि माझं अक्षर मोठं असायचं, त्यामुळे हुशार विद्यार्थ्याला जर 3 फुलस्की पेपर लागत असतील तर मला 5 लागायचे. म्हणून मला नेहमी वाटतं की मी माझ्या हुशारीपेक्षा वजनावर पास झालो. सप्लिमेंट भरपूर बघून शिक्षकांनी पास करून. आणि मग मी तसं नव्हतं आमचं, मग तसंच शेवटपर्यंत राहिलं. अगदी अगदी. ते माझ्याशी बऱ्याच गोष्टी शेअर करायचे किंवा मी त्यांना सांगू शकत होतो. किंवा मला असं वाटतं की कुठल्याही रिलेशनशिपमध्ये
तुम्हाला समोरच्याचे डोळे बघून कळलं पाहिजे की त्याला काय म्हणायचंय. ते आमच्यामध्ये होतं. अतुल दादा, आपण मघापासून मंगेश पाडगावकरजींचा अनेक वेळा उल्लेख केला आहे आणि अरुण दातेजी आणि मंगेश पाडगावकर यांचं नातं कसं होतं? त्यांचं नातं फार वेगळं होतं. एकतर पहिल्या गाण्यापासून म्हणजे शुक्रतारापासून शेवटपर्यंत मॅक्झिमम गाणी बाबांनी पाडगावकरांची गायली आणि ती बहुतांश सगळी पॉप्युलर आहेत. हो हो, अगदी सगळी. तर एकदा पाडगावकर आमच्याकडे नागपूरला कार्यक्रम केला, हां. बाबा आणि पाडगावकर. माझं भाग्य आणखी एक सांगायचं राहिलं की बाबा आणि मंगेश पाडगावकर यांचे मी 55 कार्यक्रम एकत्र करू शकलो. म्हणजे बाबा आणि पाडगावकर एका मंचावर असे 55 कार्यक्रम मी प्रोड्यूस केलेले मी करू शकलो. तर असाच एका कार्यक्रम आम्ही नागपूरला संपवला आणि पुण्याला आलो फ्लाईटने. आणि दुसऱ्या दिवशी आमचा पुण्याला कार्यक्रम होता, तोच शुक्रतारा. तर पाडगावकर आले पुण्याला की आमच्याकडे उतरायचे. बरोबर. तर त्या दिवशी संध्याकाळी त्यांना एक अवॉर्ड मिळणार होतं. तर मला म्हणाले की मला घेऊन चालतोस का तिकडे, बालगंधर्वला होतं ते. तर तिथे त्यांना घेऊन गेलो आणि परत आणलं. सकाळी उठल्यावर मला म्हणाले की कधी कधी ना हे दोघं जण असे लहान मुलासारखं वागायचे. मला उठल्या पाडगावकर साहेब म्हणाले की अतुल, तो मला काल जो चेक मिळालाय पुरस्काराबरोबर तो कुठे आहे? मी त्यांना काढून दिला. त्यांना 3 लाख रुपयाचा चेक मिळाला होता त्या पुरस्काराबरोबर. तर मला म्हणे अरू कुठे आहे? म्हटलं बाहेर बसले चहा पित आहेत. तर तो चेक हातात घेतला आणि बाबाजी इथे चहा पित होते तिकडे बाबांच्या जवळ गेले आणि चेक असा उघडा करून त्यांना दाखवला. अरू, मला काल 3 लाख रुपये मिळाले. म्हणजे बघण्यासारखं होतं. तर बाबा म्हणाले की पाडगावकर साहेब, तुम्ही इतके मोठे कवी आहात, तुम्हाला तर मिळालंच पाहिजे, पण तुम्हाला इतके पैसे मिळतात तर थोडे मलाही द्या कधीतरी. तर पाडगावकर म्हणाले, अरू, मी म्हातारा झालोय, अजून वेडा नाही झालो. नक्कीच. ते खूप वेगळं नातं बघितलं मी त्यांच्या. अगदी घट्ट मैत्री होती भयंकर. म्हणजे मी बाबांना, पाडगावकरांना गुरुस्थानी मानताना बघितलंय, वडिलांच्या स्थानी मानताना बघितलंय आणि मित्र पण होते ते. त्यांचे 55 कार्यक्रम करण्याच्या या सगळ्या माझ्या अट्टाहासामध्ये मी त्यांच्यावर बरंच फिरलो. आणि त्या दोघांचं वय झालेलं असताना मी ते कार्यक्रम, म्हणजे बाबा 76 वर्षाचे आणि पाडगावकर 79 वर्षाचे असताना मी तो कार्यक्रम सुरू केला आणि त्याच्यानंतर 3.5 वर्ष तो कार्यक्रम केला. 79 आणि 76 दोघांची वय भरपूर. आणि काय म्हणजे त्यांची स्टेजवर बसल्यावर कोणी म्हणू शकत नव्हतं की यांची एवढी वय असतील. त्या वयात पण दोघांची एनर्जी फुल होती एकदम. कमाल. मी फारच. आणि ते मी सांगतोय हे की त्या दोघांचं इतकं वय होतं म्हणून मला त्यांच्या रूम मध्ये मी राहायचो की त्यांना कधी काही रात्री लागलं वगैरे तर. त्यामुळे एक वेगळंच नातं, मला वेगळ्याच गोष्टी ऐकायला मिळाल्या, बघायला मिळाल्या. कमाल. मी म्हटलं ना की भाग्य न गाता आणि कुठल्याही कलाकाराचा ठपका नसलेला माणूस मी आहे. फक्त अरुण दाते माझे वडील एवढंच माझ्या पाठीशी आहे. पण हे सगळं नसताना जे मला मिळालंय ते बऱ्याच कलाकारांना नाही मिळालंय, मला माहिती आहे. आता आपल्या एका कार्यक्रमाचा उल्लेख केला की तेथे कर माझे जुळते, तर त्यात कर आडनाव असलेले सगळे कवी आहेत. तर कोणते कोणते कवी आहेत ते आणि तुम्हाला त्यातल्या कोणत्या कवींबरोबर, जसं की आता त्यातले एक मंगेश पाडगावकर असणार, त्यांचा सहवास मिळालाय, अजून कोणत्या कवीचा सहवास मिळालाय? करंदीकर, त्यांना पण मी भेटलोय 3-4 वेळा. ते पण माझ्या आजोबांचे मित्र होते. विंदा करंदीकर हो. त्याच्यानंतर कुसुमाग्रज म्हणजे शिरवाडकर किंवा बोरकर साहेबांना मी कधी भेटलो नाही, पण पाडगावकरांकडून इतक्या वेळा त्यांचा उल्लेख यायचा आणि ते त्यांच्या आणि बोरकरांमधले किस्से सांगायचे. त्यामुळे मला असं वाटतं की यांचं खूप प्रचंड कॉन्ट्रीब्युशन आहे. असे कर आडनावाचे कवी आपण एकत्र घ्यावे आणि म्हणून मग ते नाव ठेवताना असं वाटलं की तेथे कर माझे जुळते. ही मला धनश्री लेलेनी मदत केली या टायटलसाठी. तिला सांगितलं की मला असं काहीतरी करायचंय, तर तिने एका मिनिटामध्ये मला सांगितलं की ह्याचं टायटल हे ठेव. धनश्री लेलेताई पण तुमच्या आधी कार्यक्रमात निवेदन करायचे? आधीचे सगळे कार्यक्रम ते मी, आणि माझं भाग्य आहे की 100 कार्यक्रम मी त्याच्याबरोबर किंवा त्याच्याशी जास्ती करू शकलो. 100 पेक्षा जास्त. अगदी. म्हणजे महाकवी सावरकरांचा पण उल्लेख आहे. बरोबर. करमध्ये सावरकर. तर महाकवी सावरकर म्हणून आम्ही कार्यक्रम करायचो. तो पहिला कार्यक्रम माझ्या कंपनीचा, म्हणजे माझ्या आजीच्या नावाची कंपनी आहे, माणिक एंटरटेनमेंट म्हणून. तर त्या कंपनीचा पहिला कार्यक्रम आणि त्याच्यानंतर अनेक कार्यक्रम, म्हणजे
इव्हन बाबा आणि पाडगावकरांच्या कार्यक्रमामध्ये ती निवेदिका असायची. कायम. आणि धनश्री लेले परत माझं भाग्य आहे की आज ती कुठे आहे, आज पण तिच्या तो brand इनिशियल आहे, धनश्री स्टेजेसला लेले आहे. मी तिच्याबरोबर होतो आणि ती माझ्याबरोबर होती. याच्यापेक्षा मोठं भाग्य नाही काही. म्हणजे असं म्हणता येईल की धनश्री लेले त्यांची सुरुवात ही परत एकदा सोनू निगमची कशी झाली तशी त्यांची अरे तुमच्यापासून नाही, झाली. फार मोठे लोक आहेत. माझं भाग्य आहे, मी म्हणतो की माझी यांची ओळख माझ्या करिअरच्या करेक्ट टाइम मध्ये झाल्या, एवढं महत्वाचं आहे. धनश्री लेले त्यांच्यासोबत काय असे किस्से किंवा काही आठवणी असतील तर ते आपण सांगूयात ना. धनश्री आणि पाडगावकरांमध्ये घडलेला एक खूप कमालीचा किस्सा आहे. सांगा. एक आमचा डोंबिवलीला कार्यक्रम होता हा. आणि तो संपून आम्ही निघालो. तर उतरत असताना बऱ्याच वेळा आपल्याकडे कॉर्पोरेशनच्या थिएटरची जी अवस्था असते तीच होती त्या काळात सुद्धा. आणि पायऱ्यांवर लाईट नाही, म्हणजे कसं उतरायचं एखाद्या माणसाने कळत नव्हतं बॅकस्टेजच्या. हा. तर तिथे ते उतरत असताना धनश्रीने त्यांचा हात धरला की मी हात धरते. तर पाडगावकर ॲट द एज ऑफ, हे मी तुला 81-82 सांगतो ना, हा. त्यांच्या वयाच्या, हा. ते म्हणाले की धनश्री हात नको पकडू. ते म्हणे नाही हो, तुम्ही काही पडाल वगैरे म्हणून मी हात धरला. अगं तू हात धरलाय पण मला सोडा असं नाही वाटलं तर. म्हणजे हे तो माणूस चिरतरुण हृदय त्यांचं एकदम तेवढं एकदम एकदम. तसे धनश्रीचे आणि माझे खूप किस्से आहेत, हा. कारण तिचं कॉन्ट्रीब्युशन माझ्या आयुष्यात खूप जास्ती आहे. मी म्हटलं ना की परिस्पर्श माझ्या आयुष्यात ज्या ज्या लोकांनी केला हा. त्याच्यातली एक धनश्री आहे. आपलं ज्यातून म्हणजे आपली जी ओळख पुढे गेली म्हणजे तो मोठा एक पुरस्कार सोहळा झाला तर पुण्यामध्ये. तू होतीस ना. हो, अरुण दाते पुरस्कार सोहळा. तर ह्याची कन्सेप्ट कशी सुचली किंवा हे करावंसं असं का वाटलं? ते करावंसं वाटलं याचं कारण हे होतं की त्याच्या मागची गोष्ट जी आहे ती फार मनाला त्रास देणारी आहे. की माझ्या वडिलांचं इतकं मोठं नाव होतं, हा. त्यांना कधीही कुठलाही शासकीय पुरस्कार मिळाला नाही, कधीही आयुष्यामध्ये, एकही नाही. आई ग. म्हणून मला वाटलं की आपण कमीत कमी बाबांच्या नावाने हा. डिझर्विंग मराठी भावसंगीतातल्या लोकांना हा पुरस्कार द्यायला पाहिजे, प्रत्येक वर्षी एका कलाकाराला तरी. आणि मग मी ठरवलं, बाबा गेल्यानंतर आपण हा सोहळा करायचा. आणि आम्ही साधारण आता गेली 4 वर्ष हा सोहळा करतोय. त्याच्यातल्या एका कार्यक्रमात तूच निवेदिका होतीस. हो हो. तर आणि आपण नव्याने ओळख परत झाली होती त्याच्यामध्ये. तर म्हणून मला असं वाटलं की मराठी भावसंगीत, कारण आपल्याकडे ना आणखी एक फार विचित्र, मी आज खूप तू समोर असल्यामुळे मी बरंच खरं आणि सरळ बोलतो अगदी अगदी दिलखुलास. की मला असं वाटतं कधी कधी शासन वाट बघतं का की अरे माणूस बेडवर कधी जाईल, याला बोलता नाही कधी येईल, अशी परिस्थिती कधी येईल, मग आपण विचार करू की याला पुरस्कार द्यायचा का नाही द्यायचा. तो ही परिस्थिती मी बघितलेली आहे. यशवंत देवांना कधी कुठलाही पद्म पुरस्कार मिळाला नाही, कधीच नाही. इतकी मोठी माणसं आणि त्यांचं कार्य किती म्हणजे माझ्या वडिलांना मिळाला नाही याचं दुःख मला आहे, पण ते दुःख त्यांना कधीच नव्हतं. त्यांना कोणीतरी एकदा बोलून दाखवलं की अरे आपण पाहिजे तर तुझ्या एवढ्या ओळखी आहेत, तुझ्या एका फोनवर तुला पुरस्कार मिळेल. वा म्हणे, तसं करायचं असतं तर मी बरेच पुरस्कार घेऊ शकलो असतो, पण मला ते करता येत नाही आयुष्यात कधी, आणि ते मी करणार पण नाही. बाबा खूप आजारी असताना पण मला खूप लोकांनी सांगितलं की आपण हा काहीतरी करू, अरेंजमेंट बोलू. मी म्हटलं मला आवडणार नाही आणि बाबांना तर त्यातून आवडणार नाही. आणि त्यामुळे मला असं वाटलं की जे डिझर्विंग लोक आहेत, जे आज स्वतःहून चालून येऊ शकतात माझ्याकडे पुरस्काराला, अशा लोकांना तो पुरस्कार मिळायला पाहिजे योग्य वेळी. म्हणजे आजारी पडण्याची वाट न बघता त्या म्हणजे आता श्रीधर फडक्यांना आम्ही पुरस्कार दिला, पद्मजा पिनाणी यांना दिला, अनुराधा पौडवालांना दिला, रवींद्र साठ्यांना दिला. तर हे सगळे डिझर्विंग लोक आहेत. आणि आम्ही पुरस्काराबरोबर एकही पैसा देत नाही. जे आहेत ते माझ्या प्रेमासाठी आणि बाबांच्या नावासाठी येतात. तर त्यामुळे मला असं वाटतं की आपण कमीत कमी एवढं तर करू शकतो की मी आहे तोपर्यंत मी हा पुरस्कार सोहळा कळीन, एवढं मी सांगू शकतो. नक्कीच. म्हणजे जी गोष्ट थोडीशी आपण म्हणू शकतो की सलत होती, त्यावर तुम्हीच उपाय काढला आणि तुम्ही स्वतःही म्हणजे त्या लोकांच्या बाबतीत हे होऊ नये, लोकांच्या बाबतीत कमीत कमी. आणि या सगळ्यांचे बाबांशी खूप चांगले संबंध होते. अनुराधा मराठी काय, खूप डिझर्विंग लोकांना आम्ही हा पुरस्कार दिलेला आहे. आणि त्यांना दिलाय म्हणजे मी बाबा देत आहेत हे समजूनच मी तो पुरस्कार दिला. अगदी हो, बरोबर.
आणि फाउंडेशन पण तुमच्या आजोबांच्या नावानं आहे ना? हो हो. अतुल दादा, तुमच्या ह्या सगळ्या गप्पा, तुमच्या मनातल्या भावना आणि हे किस्से ऐकून खरंच खूप छान वाटतंय आज. आणि मला नक्की माहिती की आमचे प्रेक्षक सुद्धा खूप खुश झाले असणार आहेत आणि त्यांच्या मनातही खूप चांगल्या भावना या गप्पा ऐकून नक्कीच निर्माण झाल्या असतील. तर तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि विचार 360 या कार्यक्रमात तुम्ही आपलं मनोगत आणि आपल्या गप्पा खूप छान दिलखुलासपणे सादर केल्यात. त्याबद्दल आमच्या टीमकडून मी आभार मानते आणि तुमच्या आगामी सगळ्या कार्यक्रमांना आभार मानण्याची गरज नाही. आपण सगळे वयाने थोडं खालीवरती असू शकतो, पण आपण मित्र आहोत सगळेजण, मित्र मैत्रिणी आहोत सगळे. त्यामुळे एक तर आभार मानू नकोस. दुसरं मीच म्हणेन की नववर्ष तुला, तुझ्या टीमला, सगळ्या प्रेक्षकांना खूप अप्रतिम जावं, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं मुख्य म्हणजे. आणि मला तुमच्या कार्यक्रमाचं नाव खूप आवडलं. माझे विचार 360 डिग्री आहेत हे दाखवून देणारे तुम्ही लोक आहात. आणि तुम्ही दाखवले. नाही सगळ्या प्रयत्न प्रकारचे केला. किस्से आम्हाला ऐकायला मी म्हटलं मी मिळाले. नेहमी प्रयत्न करतो, हो. चांगलं करायचा प्रयत्न करायचा, चांगलं वागायचा प्रयत्न करायचा, आपल्या हातून जेवढं होईल तेवढं. बाकी वरती बसलेले आहेत. आणि मगाशी तुम्ही म्हणला तसं आर्टिफिशियल कोणताही न ठेवता नाही, नाही, मनातून जे डायरेक्ट आले मी ते आर्टिफिशियल कधीच दिल काही से. केलं नाही. जेव्हा केलं तेव्हा दिलखुलासपणे केलं. बिलकुलच. खूप छान. थँक्यू. थँक्यू. काय मग आजचा एपिसोड कसा वाटला? नक्कीच खास होता ना? तर हा एपिसोड आम्ही आज शूट केलेला आहे हाय फ्रिक्वेन्सी या स्टुडिओमध्ये. अतिशय छान वाईब्स आहेत या स्टुडिओच्या. तर तुम्हालाही असं कोणत्याही प्रकारचं शूट करायचं असेल, गाणी म्हणायची असतील, तर नक्की हाय फ्रिक्वेन्सी स्टुडिओला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.